जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज मी बनवणार आहे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अशी तांदूळसा भाजी। सुरुवात करूया। भाजी अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे। या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट करून घेतले आणि तांदूळसा भाजी स्वच्छ निवडून 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। फोडणीसाठी सुरुवात करूया। तेल गरम करून घेतले मी। यात ही हिरवी मिरची लसूण पेस्ट परतून घ्यायची। तांदूळसा भाजी करण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे। फक्त त्याला थोडासा लसूण आणि चवीनुसार मीठ एवढंच साहित्य लागतं, जास्त काही लागत नाही। तुम्ही लाल मिर्च पावडरची पण तांदूळसा भाजी करू शकता। या ठिकाणी मी हिरवी मिरची घेतली। पेस्ट चांगली भाजून घ्यायची। तुम्ही आजारी असाल आणि तोंडाला जर चव नसेल तर ही तांदूळशाची भाजी अवश्य करा, कारण तांदूळशाच्या भाजीने खूप छान चव येते तोंडाला। थोडंसं मीठ टाकून घेते। मीठ टाकताना प्रमाण थोडंसं कमीच टाकायचं। 5 मिनिटं आता वाफलून घेऊया कमी गॅसवर। भाजी छान वाफलून झाली। ठिकाणी आपली तांदूळशाची भाजी तयार आहे। मी बाजरीची भाकरी केली यासोबत खायला। तुम्ही ज्वारीची तांदळाची कोणतीही भाकरी करू शकता। एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।